20 तारखेच्या नंतर ठरवणार आहे। परंतु आता आपण जे आंदोलन करतायत शांत ते सगळ्या राज्यात आपण करतायत, त्याबद्दल तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक। परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच्याकडे मात्र बारकाईने लक्ष ठेवायचं। विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो। विद्यार्थी हा आपलं भविष्य त्यांना करून एक नवीन आदर्श दिला, पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणार 5-5 पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं। असं आरक्षणाचा विषय असेल, मुलींच्या शिक्षणाचा असेल, जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारने केलीच पाहिजे। यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे। मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं 20 तारखेला करावी आणि सरकार करेल ही आपण मराठा समाज आशा बाळगू। जर 20 तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली, कारण जो मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे, त्याबद्दल तर कौतुकच आहे। महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे। ते 150 लोकांना लागतंय, त्यामुळे त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलंय, त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे, त्यात दुमत नाही। परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वरांचे अध्यादेश काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी 20 तारखेला झाली पाहिजे। याच्यासाठी हा 5-6 महिन्यापासूनचा संघर्ष, त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही। मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं, मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे, जर 20 तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळात संपतंय हे आपल्या लक्षात येईलच। त्या दिवशी जर लवकर ते संपलं, आपल्याला जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांची 20 तारखेला घेण्याचा अंदाजा नाही, हे मराठा समाजाने विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतोय।